तर नमस्कार मंडळी, कशा आहेत सर्वजण? आय होप की सर्व ठीकच असणार. तर आज मी बनवते नाचणीचे लाडू. तर मी ही रेसिपी इन्स्टावर म्हणजे की सांगितलेली पण आहे, दाखवलेली पण आहे, पण यूट्यूबवर माहितीच नाही आहे. कारण मी अर्धवटच यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेले आहेत शॉर्टवाले, आणि लाँग व्हिडिओ आता कुठे टाकायला लागले आहे मी. पहिल्यापासून इतकं नाही टाकत होती. तर मी तुम्हाला दाखवते. इथे मी नाचणीचं पीठ भाजायला घेतलेलं आहे. आता ह्याला मी सुगंध येईपर्यंत चांगलं भाजून घेईल आणि त्यानंतरच पुढची प्रोसेस करेल. हे लाडू बनवताना इतकी मेहनत आहे ना नाचणीचे लाडू बनवायला, की तुम्हाला काय सांगू मी. कारण ते पीठ आहे ना, जोपर्यंत सुगंध येत नाही तोपर्यंत ते तुपामध्ये म्हणजे परतवून घ्यायला लागते. त्याला किमान अर्धा तास तरी लागतो, म्हणजे की सुगंध येईपर्यंत, चांगलं भाजेपर्यंत. तर ह्याला इतकी मेहनत आहे बघा. प्रत्येक लाडूला खूप मेहनत असते, नाही असं नाही, पण नाचणीच्या लाडूला तर म्हणजे एक्स्ट्राच मेहनत आहे. कारण हे भाजल्यानंतर थोडंसं नॉर्मल थंड झाल्यावर ना मिक्सरला पुन्हा लावावं लागते त्याला, कारण ते बाइंडिंग होत नाही. आपले लाडू वळतात ना आपण, तेव्हा ते जमत नाही वळायला, म्हणून पुन्हा मिक्सरला लावावं लागते. आणि मग नंतर पुन्हा त्यामध्ये तूप टाकून ना त्याला म्हणजे लाडू बनवायला लागतात. इतकी प्रोसेस आहे त्याला, म्हणजे इतकं सोपं नाही आहे. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण टाकतो ना, तर तेही पहिले भाजा, मिक्सरला लावा, त्याला पण बारीक करावं लागतं. पूडसारखी एकदम करून घेऊन मग पिठामध्ये टाकावी लागते, तर ती लाडू चांगले बनतात. माझ्यामध्ये तरी प्रत्येकाला ना हे लाडूचे रेट ना कॉस्टली वाटतात, पण त्याला त्यांची मागची म्हणजे लाडूच्या मागची जी मेहनत आहे ना, ही कोणाला दिसत नाही. त्यांना असं वाटतं की अरे नाचणीचेच लाडू आहेत ना, मग तरी इतके महाग. पण मी खरं सांगू ना, तर ह्या लाडूसाठी ना मला 3-4 तास लागतात. म्हणजे गरम गरम असेल ना तेव्हाच त्याचे लाडू बनवायला लागतात, किंवा त्याला सतत भाजावं लागतं, तेव्हा बघावं लागतं. म्हणजे सोडून चालत नाही की 1 सेकंड पण आपण इथे तिथे जाऊ शकत नाही, कारण खाली जर लागलं हे पीठ तर मग ते वास येतो त्याचा. हे असंही आहे. तुम्हाला माझ्या मुलाचं एक फेवरेट गाणं सांगते, मी दाखवते. तो कसा गातो बघा. मला हसायला पण येते, पण त्याचं मोस्ट फेवरेट आहे. फक्त सिंगिंग आहे, शब्द नाही आहेत, फक्त गाणं आहे. तुम्ही बघा, ऐका. ए बेटू बोल, बोला का. नीट बोल, नीट बोल, पकड असा नीट बोल. हां, बोला का. मग इथे पीठ ना भाजून झालं होतं, तर मग थोडं थंड पण झालं होतं, म्हणजे नॉर्मली एकदम गरम नव्हतं. तर पटकन ना मी मिक्सरला लावून ना पुन्हा त्याला मी प्रोसेस करायला घेतलं, कारण तुम्हाला मी बोललीच आहे अगोदर की ते मिक्सरला पुन्हा लावावं लागतं. तर आता मी तेच करत आहे. मग इथे ना मी पटकन लाडू वळायला घेतले. तर हे लाडू ना मी म्हणजे जास्त ना मोठेच बनवते, कारण पटापट त्याला बनवावे लागतात गरम असतानाच. थंड झालं की हे वळायला म्हणजे खूप मुश्किल होतात, म्हणून मी पटापट मोठे मोठे करून घेते. ज्यांना छोटे हवे असतात त्यांच्यासाठी छोटे पण बनवते, नाही असं नाही, पण जास्त करून ना मोठे बनवते. मग पटापट होतात पण, आणि काम आपलं होऊन जाते. थंड व्हायच्यात आपले वळून जातात. लाडू झाल्यानंतर ना पटकन मी इथे चिप्स बनवायला घेतले. आता 1 डझन माझ्याजवळ कच्ची केळी होती फ्रीजमध्ये, आणि मी विचार केला हातोहात हे पण करून घेते. मग पटकन मग चिप्स पण बनवायला घेतले, कारण ना संध्याकाळच्या भुकेसाठी ना काहीतरी असं लाडू, चिप्स असं घरगुती काय असलं ना तर आपल्याला टेन्शन नसतं मग चहासोबत. भरपूर जणांना माहिती आहे की मी बाहेरचं जास्त खात नाही, आणि स्वतः पण खात नाही, आणि माझ्या बाळाला तर देतच नाही मी जास्त. त्यामुळे ना असं घरातल्या घरात काय काय असं बनवता येईल ना, तितकं शक्य होईल तितकं बनवते मी त्याच्यासाठी. म्हणजे तो अगदी आनंदाने खातो, आणि त्याला आवडतं ती खूप. इथे मी केळीवर ना मीठ आणि हळदचं थोडंसं पाणी टाकलेलं आहे, थोडंसं कलर येण्यासाठी. नाही आला तरी काय हरकत नाही, पण थोडंसं टाकलेलं आहे. थोडं वाटलं पाहिजे ना बाहेरचे चिप्स आहेत असं. आणि छान असे कुरकुरीत होतात, काही तेलकट वगैरे होत नाही, आणि छान वाटतात खायला. ह्या वेफरसाठी ना तुमच्याजवळ जर कोकोनट ऑइल असेल ना तर ते यूज करा, कारण त्यामध्ये ना खूप टेस्टी लागतात. आणि डब्यामध्ये भरायच्या अगोदर ना इथे मी पॉलिथिन ठेवलेली आहे, कारण लगेच मग ते नरम नको पडायला, म्हणून मी असं केलेलं आहे. इथे मी रताळं घेतलेलं आहे सोलून, आणि हे आता भातामध्ये ठेवणार मी, कारण हे भात जसं शिजेल ना तसं ते पण शिजून जाईल. फायनली म्हणजे लाडू झालेले आहेत. 1.5 किलो बनवलेले आहेत मी. अर्धा किलो आमच्यासाठी म्हणजे खायला, आणि 1 किलो कुरिअर करायचे आहेत मला. आणि जे मी तुम्हाला हॅक दाखवलं ना आता, की जेव्हा पण डाळ बनते ना माझ्या घरी, तेव्हा मी असं ना भातामध्ये
स्वीट पोटॅटो किंवा आपलं बटाटा हे असं एक छोटंसंच एकदम मोठं नाही असं टाकते, म्हणजे जेणेकरून त्याला डाळीसोबत तेही मिळतं. म्हणजे भाजी नसते ना तेव्हा त्याला म्हणजे असं वाटत नाही की आपण भाजी नाही आहे, तर असं खायला पण त्याला खूप टेस्टी लागतं. तर तुम्ही पण जसं लहान बाळ असेल घरामध्ये ना तर तुम्ही तसं करू शकता. आणि हा व्हिडिओ मी आता इथे संपवते. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे व्हिडिओजमध्ये. तर त्यासाठी बाय.